भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे। आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला। हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला। या मैदानावर दोन्ही डावात मोठी धावसंख्या होती। पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने 253 धावांचा डोंगर उभा केला होता। इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी आणि फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी विक्रमी 254 धावांचा यशस्वी पाठलाग करायचा होता। या धावांचा पाठलाग करताना जेकब बेथल आणि विल जॅक्सनने पूर्ण जोर लावला, पण भारतीय संघाने हा सामना 7 धावांनी जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कसं संजू आणि ईशानने इंग्लंडच्या गोलंदाजांना धुतलं, कसं अक्षर पटेलने हवेत उडत अशक्य झेल टिपले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये बुमराह हार्दिकच्या जोडीने कसं भारताला विजय मिळवून दिला। जाणून घेऊयात कालच्या सामन्याची A to Z संपूर्ण कहाणी। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। नाणेफेक हारल्यानंतर भारताला पहिल्यांदा फलंदाजी मिळाली। अभिषेक शर्मा लवकर बाद झाला। त्यानंतर जे घडलं ते इंग्लंड कधीच विसरणार नाही। संजू सॅमसन आणि ईशान किशन या जोडीने मैदानावर अक्षरशः आग लावली। संजू सॅमसन काल वेगळ्याच मूडमध्ये होता। त्याने केवळ 42 बॉलमध्ये 89 धावा कुटल्या। यामध्ये 8 चौकार आणि 7 गगनभेदी षटकारांचा समावेश होता। त्याने विराट कोहलीचा 2016 मधील 89 धावांच्या विक्रमी खेळीची बरोबरी केली। ईशान किशनने 18 बॉलमध्ये 39 धावा काढून संजूला जबरदस्त साथ दिली। या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली होती। हा भारतासाठी टी20 वर्ल्ड कप बाद फेरीतील आजवरील सर्वोच्च भागीदारी ठरली। त्यांनी 19 वर्षापूर्वीचा युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पाचा रेकॉर्ड मोडीत काढला। मधल्या षटकांमध्ये शिवम दुबेने 25 बॉलमध्ये 43 धावा करत भारताची गती कायम ठेवली। त्यानंतर मैदानात आला हार्दिक पांड्या। हार्दिक पांड्याने 12 बॉलमध्ये 27 धावा केला, पण एका क्षणी गोंधळ उडाला। 18व्या ओव्हरमध्ये हार्दिक आणि शिवम दुबेमध्ये धाव घेताना समन्वय चुकलं आणि दुबे दुर्दैवीरित्या रनआउट झाला। हार्दिकच्या हातातील बॅटही एका चेंडूवर सुटली, पण त्याने हार मानली नाही। शेवटच्या क्षणी तिलक वर्माने 7 बॉलमध्ये 3 षटकार ठोकत 21 धावा जोडल्या आणि भारताला 253 धावांच्या विक्रमी धावसंख्येपर्यंत नेलं होतं। 254 धावांचा पाठलाग करणं अशक्य वाटत होतं, पण इंग्लंडनेही पूर्ण जोर लावला। इथे भारताचा तारणहार ठरला अक्षर पटेल। गोलंदाजी तर त्याने केलीच, पण फिल्डिंगमध्ये जी काय कामगिरी केली ती कमालीची होती। हार्दिकच्या गोलंदाजीवर त्याने पॉइंटला फिल सॉल्टचा अप्रतिम झेल घेतला। बुमराच्या चेंडूवर हॅरी ब्रूकने हवेत मारलेला फटका अक्षरने मागे धावत जाऊन हवेत झेप घेत पकडला। हा कदाचित स्पर्धेतील सर्वोत्तम झेल होता। सर्वात महत्त्वाचा झेल होता तो विल जॅक्सचा। सीमेरेषेवर झेल पकडून तो आत पडणार इतक्यात त्याने बॉल हवेत उडवला आणि जवळच असलेल्या शिवम दुबेने तो झेल पूर्ण केला। 22 वर्षाच्या जेकब बेथलने भारतीय चाहत्यांच्या पोटात गोळा आणला होता। त्याने 48 बॉलमध्ये 105 धावा केला। विल जॅक सोबत त्याने इंग्लंडला विजयाच्या जवळ नेलं होतं। पण भारताकडे आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराह। बुमराहने या सामन्यात आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 500 विकेट्स पूर्ण केले। त्याने हॅरी ब्रूकची विकेट घेत हा ऐतिहासिक टप्पा गाठला। जेव्हा धावांचा पाऊस पडत होता तेव्हा बुमराहने 4 ओव्हरमध्ये फक्त 33 धावा देऊन 1 विकेट घेतली आणि इंग्लंडच्या धावांना लगाम लगावला। शेवटच्या 30 बॉलमध्ये इंग्लंडला 69 धावा हव्या होत्या। 18व्या ओव्हरमध्ये बुमराहने फक्त 6 धावा देऊन सामना पुन्हा एकदा भारताच्या बाजूने झुकवला। शेवटच्या ओव्हरमध्ये 30 धावा हव्या असताना शिवम दुबे गोलंदाजीला आला। पहिल्याच बॉलवर हार्दिक पांड्याने धाव घेत असलेल्या जेकब बेथलला अचूक थ्रो करून संजूच्या मदतीने रनआउट केलं। ही सामन्याची सर्वात मोठी टर्निंग पॉइंट ठरली। त्याच ओव्हरमध्ये सॅम करनने एक मोठा शॉट मारला होता, पण सीमेरेषेवर तिलक वर्माने कोणतीही चूक न करता एक संयमी झेल घेतला। जोफ्रा आर्चरने 3 षटकार मारून पुन्हा प्रयत्न केले होते, पण शेवटी भारताने 7 धावांनी हा सामना खिशात घातला। अशा प्रकारे टीम इंडिया आता अहमदाबादमध्ये फायनल खेळण्यासाठी सज्ज झाली आहे। संजू सॅमसनला प्लेयर ऑफ द मॅच देण्यात आलं। फलंदाजी, गोलंदाजी आणि विशेषतः फिल्डिंग या तिन्ही विभागात भारताने दाखवून दिलं आहे की आपणच चॅम्पियन्स आहोत। तुम्हाला कालचा सामना कसा वाटला? कोणाचा परफॉर्मन्स सर्वात जास्त आवडला? संजूची बॅटिंग की अक्षरची फिल्डिंग? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा।